दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावलेला आहे आणि तब्बल 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत आता विराजमान होतोय। दिल्लीच्या या निकालाची आता चर्चा सुरू झालेली आहे। या निकालाची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महत्त्वाची 10 वैशिष्ट्ये। 27 वर्षांनंतर भाजपचा दिल्लीमध्ये विजय झालाय। दोन 2013 नंतर आम आदमी पार्टीचा सर्वात मोठा पराभव हा मानला जातोय। अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका आम आदमी पार्टीला बसल्याचं बोललं जात आहे। सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला भोपळा मिळालाय। आपलं खातं देखील काँग्रेसला उघडता आलेलं नाहीये। काँग्रेस आणि आपच्या मतविभागणीचा भाजपला मात्र फायदा झाल्याचं बोललं जात आहे। सरकार आल्यावर आम आदमी पार्टीच्या सर्व योजना सुरू ठेवण्याच्या आश्वासनाचा भाजपला फायदा झाल्याची देखील चर्चा आहे। तर भाजपकडनं महिलांना दरमहा 2500 रुपयांचं आश्वासन देण्यात आलंय। 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याचं देखील भाजपनं आश्वासन दिलंय। अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंत टॅक्स मुक्ती देण्याचा भाजपला फायदा झाला। पावसाळ्यात पाणी तुंबणं, पाणी पुरवठा विस्कळीत होणं याचा आम आदमी पार्टीला मोठा फटका बसला।